जात जात में जात है जो के तन के पात, रैदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जात न जात। संत रविदासांचा हा दुहा समाजातल्या अनिष्ट जाती प्रथेवर प्रखर प्रहार करतो। 15व्या शतकात महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या संत रविदासांनी सामाजिक विषमतेबद्दल समाज जागृतीचं अलौकिक कार्य केलं। पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक विषमतेवर कठोर कोरडे ओढण्याचं आणि समाज जागृतीचं काम भक्ती संप्रदायानं केलं। त्यातील एक संत रविदास आपल्या साहित्यातून जनजागृती करत समाज बांधणीचं अलौकिक कार्य करणारे। समाज प्रबोधनाची अशी बीजं ज्या महाराष्ट्राच्या मातीत पेरली गेली त्या भूमीत उदय झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा। वर्ग, जात, पंथ, वर्ण यांना दूर सारून आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करणाऱ्या, परकीय आक्रमणांपासून आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करत स्वराज्य स्थापन करणाऱ्या जाणत्या राजाचा। नंतर इंग्रजी राजवट आली, त्यासोबत आधुनिक शिक्षण व विचारही आले। त्याच सुमारास समाज जागृतीचं कार्य करताना समाजाला प्रगतीपथावर नेण्याचा दृष्टिकोन ठेवणारे आद्य सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा फुल्यांनी धार्मिक, तर्कहीन रूढी परंपरांच्या विरोधात लढा देण्यासाठी सत्यशोधक समाजाची चळवळ उभी केली। जन्मावर आधारित उच्च नीचतेला नाकारत त्यांनी आपल्या घरातील पाणवठा दलितांसाठी उपलब्ध केला। दास्यत्वाचं मूळ कारण शिक्षणाचा अभाव आहे हे ओळखून त्यांनी स्त्रिया व दलितांसाठी शाळा सुरू केल्या। आधी केले मग सांगितले या वचनाप्रमाणे स्वतःच्या पत्नीला सर्वप्रथम शिकवून आपल्या कार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित केलं। विधवा पुनर्विवाह, उच्चवर्णीय विधवांसाठी आश्रम, मुलींचं अस्तित्व नाकारून तिला जीवे मारण्यास निघालेल्यांच्या मुलींसाठी अनाथ आश्रम असे उपक्रम या दाम्पत्यानं राबवले। आर्थिक समतेसाठी शेतकऱ्यांचे व मजुरांचे प्रश्नही हाती घेतले। शेतकऱ्यांचा आसूडमधून त्यांनी तात्कालीन शेतीच्या प्रश्नांचा उहापोह केला आणि त्यावर उपायही सुचवले। भारतातली पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी ज्योतिबांच्या प्रेरणेनं उभारली होती। समाज उत्थानाचं कार्य करणाऱ्या ज्योतिबांपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी त्यांचं कार्य पुढे नेलं। त्यातील अग्रणी होते छत्रपती शाहू महाराज। कोल्हापूरच्या गादीवर 1894 मध्ये बसलेले शहाजी द्वितीय म्हणजेच छत्रपती शाहू महाराज। ज्योतिबांनंतर त्यांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला। लोकांच्या मनात छत्रपतींबद्दल असलेला आदर, आर्थिक सुबत्ता आणि मर्यादित का असेना काही प्रशासनिक अधिकार यांचा वापर करून शाहू महाराजांनी समाजात समता प्रस्थापित करण्याकरता केला। वेदोक्त विवाद म्हणून प्रसिद्ध केलेल्या प्रकरणात त्यांनी धार्मिक कार्यांवरची मक्तेदारी संपुष्टात आणून सामान्यांना पौरोहित्य करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांना क्षात्र जगद्गुरू असं नाव दिलं। त्यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी मोफत शिक्षण, त्यांना शहरात येऊन शिकता यावं म्हणून वसतिगृह, राजाराम कॉलेज तसंच रयत शिक्षण संस्थेसारख्या अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या। शिकलेल्यांना रोजगार मिळावा म्हणून शाहू छत्रपती विविंग अँड स्पिनिंग मिलसारखे उद्योग सुरू केले। शाहू महाराजांनंतर समतेची ही ध्वजा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तात्कालीन समाजातील विषमतेची दाहकता अनुभवली होती, परंतु आपल्या जिद्दीनं आणि अथक परिश्रमानं त्याही परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी या जाचक विषमतेविरुद्ध बंड पुकारलं। आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी याच कार्यात झोकून दिलं। भारतातल्या जाती निर्मूलन अशा प्रबंधांमधून त्यांनी या विषमतावादी व्यवस्थेचा समाचार घेतला। महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश अशी आंदोलनही केली। यात केवळ पिण्याचं पाणी किंवा देवदर्शन हा हेतू नव्हता, तर जन्मावर आधारित विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणं हाच हेतू होता। बाबासाहेबांना जे म्हणून साधन उपलब्ध होऊ शकलं त्याचा वापर त्यांनी एकमेव समतेच्या कारणी केला। मग ते मंत्रिपद असो,
व घटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद. प्रत्येक ठिकाणी त्यांनी समता प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न केला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यशही आलं. बाबासाहेबांच्या तालमीत तयार झालेले समतेचे आणखीन एक लढवय्ये होते दादासाहेब गायकवाड. नाशिक जिल्ह्यात जन्मलेले भाऊराव कृष्णाजी उपाख्य दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे बिनीचे कार्यकर्ते होते. बाबासाहेबांच्या विविध आंदोलनात प्रत्येक वेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्यात दादासाहेब अग्रणी होते. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांचे विचार घेऊन दादासाहेबांनी सातत्यानं कार्य केलं. त्यांच्या नेतृत्वात 60च्या दशकात झालेला भूमिहीनांना जमिनी मिळवण्यासाठीचा देशव्यापी लढा हा बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी चळवळीचा पहिलाच मोठा लढा होता. त्याचवेळी दादासाहेबांनी हा लढा लोकसभा तसेच राज्यसभेतही नेटानं चालवला. बाबासाहेबांचे आणखीन एक अनुयायी याच काळात महाराष्ट्र गाजवत होते, ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सामाजिक सांस्कृतिक चळवळीत कार्यरत झालेल्या अण्णाभाऊंनी आपल्या कलापथकानं अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. कामगारांचे विविध लढे तसंच संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन या सर्वात अण्णाभाऊंचा सिंहाचा वाटा होता. अगदीच जुजबी शिक्षण घेतलेल्या मराठीतील या महान साहित्यिकानं आयुष्यभर सामाजिक आर्थिक समतेसाठी आपली लेखणी झिजवली. त्यांच्या 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह आणि शेकडो गाणी प्रकाशित झाली आहेत. या सर्व महापुरुषांच्या कष्टामुळे आणि त्यागामुळेच आज महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. या मान्यवरांच्या कार्याचा वसा पुढे चालवत काही समाजसेवी संस्था आणि व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून एका भव्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार या विविध पुरस्कारांचं वितरण नागपूर इथल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात एका दिमाखदार सोहळ्यात पार पडलं. नागरिकांनी खचाखच भरलेलं सभागृह आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत फुलांनी सजवलेला रंगमंच अशा उत्साही वातावरणात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार राजकुमार बडोले, राज्यमंत्री नामदार दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवर मंडळींचं आगमन सभागृहात झालं. दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि याच वेळी भारतीय घटनेच्या शिल्पकाराला गीतातून आदरांजली वाहण्यात आली. भारतीय घटनेचा शिल्पकार आहे, भारतीय घटनेचा शिल्पकार आहे. सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना. कंठ दाटुनी अमुसा पूर लोचना, पूर लोचना. तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरता आहे, तुझी स्मृती अंतःकरणी
दुःख कोरता है सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे दिगंतात वाहे भारतीय घटनेचा तू सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी पुरस्कारांमागची शासनाची नेमकी भूमिका विशद केली. आज आपण सर्वजण सामाजिक न्याय विभागाद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. संत रविदास यांनी समाजातील दलित समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, समाजामध्ये केलेली जागृती, त्यांचे साहित्य व इतर माध्यमातून समाजासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन शासनाने त्यांचे नावे संत रविदास पुरस्कार सन 2004 पासून सुरू केलेले आहे. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांनी रूढी परंपरेविरुद्ध व अस्पृश्यतेविरुद्ध सामाजिक चळवळ उभारली. भूमिहीन शेतमजूर व कामगारांसाठी अनेक ठिकाणी सत्याग्रह केले. त्यांचे मौलिक कार्य विचारात घेऊन त्यांच्याच नावाने कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार सन 2002 पासून शासनाने सुरू केलेले आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील एक याप्रमाणे 6 संस्थांना शाहू फुले आंबेडकर पुरस्कार शासनामार्फत देऊन गौरविण्यात येते. लोकशाहीर अण्णाभाई साठे पुरस्कार शासनामार्फत सन 2003 पासून 25 व्यक्ती व 6 संस्थांना देऊन गौरविण्यात येते. पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे मी शासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करून अभिनंदन करतो. आणि त्यानंतर सुरू झाला तो भव्य दिमाखदार सोहळा, अर्थात पुरस्कार वितरणाचा. शाहू फुले आंबेडकर पुरस्कार एकूण 6 संस्थांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, विशेष म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या या संस्थांना 15 लाख रुपये रोख, चांदीचं मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांनी 5 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार एका संस्थेला देऊन गौरवण्यात आलं. संत रविदासांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या नावाचा पुरस्कार 2 संस्थांना प्रदान करण्यात आले. शासनाने उचललेली ही पावलं आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यासाठी भरघोस मदत व्हावी म्हणून दिलेला हा पुरस्कार याचा आढावा राज्यमंत्री नामदार दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणातून घेतला. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण आम्हाला दिली, खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये
समाजामध्ये सामाजिक समता निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून व अनेक व्यक्ती आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये समाज प्रबोधनाचं आणि समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम करणाऱ्या मान्यवराचा मी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज गौरव केलेला आहे. मला असं नेहमी वाटतं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातील गोरगरीब मागासवर्गीय दलित आदिवासी पीडित शोषित समाजाला आवाज दिला, तो आवाज पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातील तमाम संस्था आणि आपल्यासारखे मान्यवर व्यक्ती करतात. आणि म्हणूनच मला या ठिकाणी खूप आनंद आणि अभिमान आहे की आपल्यासारखी मान्यवर मंडळी या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता आज आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधत यावर्षी शासनाद्वारे एक बोधचिन्ह तयार करण्यात आलं आहे. त्याचं अनावरणही या कार्यक्रमात करण्यात आलं. तर या वर्षभरात सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रचंड काम करणारे नामदार राजकुमार बडोले यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून आपली भूमिका मांडली. मला फार बरं वाटतंय की हजारो वर्ष जो समाज जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, पंथाच्या नावानं ज्यांच्यावर अनन्य अत्याचार झालेत आणि ज्या महामानवानी या समाजाला प्रकाशात अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं, आपलं सर्वस्व या सर्व माझ्या समाज बांधवांसाठी खर्ची घातलं, त्यांच्या नावे आज या पुरस्काराचं वितरण सोहळा या ठिकाणी होत असताना ज्या ज्या संस्थांनी अत्यंत सुंदर असं कार्य केलं, किंबहुना या संस्थांना पुरस्कृत करताना त्यांचं जे कार्य आहे ते निश्चितच या पुरस्कारापेक्षा जास्त त्यांचं कार्य आहे. या पुरस्कारानं त्यांच्या कार्याची कुठंतरी मोजमापाच्या दंडामध्ये त्यांना बसवता येणार नाही. परंतु हा पुरस्कार देताना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचं सरकार या माझ्या सर्व दलित शोषित समाजा जो अजूनही अत्यंत मागासलेला आहे यांना पुढे नेण्यासाठी, यांचा सर्वस्व विकास करण्यासाठी आम्ही नक्की आम्हाला सांगितलेलं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेला, छत्रपती शाहू महाराजांनी, संत रविदासांनी सांगितलेल्या मार्गानंच आम्ही जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय व्यस्ततेतून या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे राष्ट्रीय नेते नामदार नितीन गडकरी यांनी पुरस्कार प्राप्त संस्था आणि व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. मला आनंद आहे या गोष्टीचा की विभागाने यावेळी समाजामध्ये काम करणाऱ्या संस्थांची जी निवड केलेली आहे, या संस्था समाजामध्ये अतिशय चांगलं कार्य करत आहेत. आपल्या समाजामध्ये जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहे, त्या समाजामध्ये जास्त कार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि हे कार्य करत असताना शिक्षणाचा प्रसार पण झाला पाहिजे आणि आर्थिक विकास पण झाला पाहिजे. शिक्षणाचा प्रसार आणि विकास आर्थिक विकास या दोन्ही गोष्टीत जर समन्वय साधला गेला तर समाजाची सर्वांगीण प्रगती आणि उन्नती आणि विकास होणार आहे. आज ज्या थोर व्यक्तींच्या नावाने हे पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, दादासाहेब गायकवाड या सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलं संपूर्ण जीवन शोषित पीडित माणसाला न्याय मिळावा म्हणून समर्पित केलं होतं. आणि त्यांनी समाजातल्या शोषित पीडित माणसामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचं कार्य हे पुढेही आपल्याला करायचं आहे. आणि समाजामध्ये अशी स्थिती निर्माण करायची आहे की सर्व समाजातील सर्व बांधव जात, पंथ, धर्म आणि भाषा याचा विचार न करता बरोबरीच्या नात्याने एका रेषेवर उभे राहतील. आणि हे कार्य करणं
हे भाषणापेक्षा उक्तीतून, वागणुकीतून आणि व्यवहारातून होणार आहे. मला विश्वास आहे की अनेक चांगल्या चांगल्या योजना आहेत आणि या योजनांचं ठीक प्रकारे अंमलबजावणी झाली तर शोषित पीडित माणसाला विकासाची एक नवीन संधी मिळणार आहे. आणि मला विश्वास आहे की बडोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दिलीप कांबळे राज्यमंत्री सामाजिक न्याय या दोघांच्या नेतृत्वाखाली या विभागाचं कार्य अतिशय प्रभावीपणे सुरू आहे. या समाजामधल्या जे शोषित पीडित आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची हिंमत निश्चितपणे आपल्या कार्यामुळे समाजाला मिळणार आहे. आणि म्हणून या कार्याकरता मनापासून शुभेच्छा देण्याकरता मी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालो. याशिवाय व्यक्तिगत पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असं होतं. अतिशय उत्साहात आणि आनंदात एकूण 30 व्यक्तींना हे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर नेहमीप्रमाणे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून पुरस्कारार्थींचं अभिनंदन करत त्यांची जबाबदारी वाढल्याचं मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. ज्या महामानवांनी या देशाला खऱ्या अर्थानं दिशा दिली, मानवतेचा, समतेचा, समरसतेचा संदेश दिला, सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला, सामान्य माणसाला स्वातंत्र्य काय असतं हे उपभोगण्याची संधी दिली, अशा महामानवाच्या नावानं आज या ठिकाणी आपण पुरस्कारांचं वितरण करतोय. मला अतिशय आनंद आहे की ज्या संस्थांना पुरस्कार मिळाला त्या प्रत्येक संस्थेनं काहीतरी वेगळं काम करून दाखवलेलं आहे. मग ते अपंगांमध्ये असेल, ते अंधांमध्ये असेल, ते मूकबधिरांमध्ये असेल, जे विशेष मुलं आहेत त्यांच्याकरता कार्य असेल, आदिवासींकरता कार्य असेल, दलित समाजाकरता कार्य असेल, महिलांकरता कार्य असेल, परित्यक्त्यांकरता कार्य असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय पथदर्शी काम करणाऱ्या या सगळ्या संस्थांना आज हा पुरस्कार मिळाला आहे. त्या सगळ्या संस्थांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन करताना त्यांना एवढंच सांगतो की या पुरस्कारानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. या पुरस्काराला आपण जन्मभर पात्र राहू, अशाच प्रकारचं वर्तन आणि अशाच प्रकारचं सामाजिक भान हे आपल्या माध्यमातून ठेवलं जाईल हा मला विश्वास आहे. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सामाजिक न्याय विभागानं या 7-8 महिन्यामध्ये अनेक पथदर्शी निर्णय या ठिकाणी घेतले आणि विशेषतः बडोले जे असतील, आमचे दिलीप कांबळे जी असतील किंवा आमचे उज्ज्वल उके जी असतील, यांनी या विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून ज्या व्यक्तीकरता या योजना तयार झाल्या, ज्या व्यक्तीच्या उत्थानाकरता राज्य सरकारनं वेगवेगळे कार्यक्रम राबवले, त्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून त्याच व्यक्तीकरता काम झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला. याशिवाय अश्विनी अट्याळकर या दिव्यज्योती मतिमंद मुलांच्या विशेष शाळेतील मुलीला ऑलिम्पिक पुरस्कार विजेती म्हणून पुरस्कृत करण्यात आलं. आयुक्त रणजित सिंह देओल यांच्या आभार प्रदर्शनाने आणि राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला. महाराष्ट्र शासनाच्या या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार असलेल्या नागरिकांनी या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद दिला.